हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फूडवाला मूड. आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे. पोह्यांना जाळीच्या भांड्यामध्ये आपल्याला नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कधीही पोहे करताना आपण सर्वात पहिले हे काम करायचे जेणेकरून ते व्यवस्थित भिजले जातात. त्यानंतर आपण कांदा कापायचा आहे. कांदा जर जास्तीत जास्त घेतला तर पोहे चविष्ट लागतात. कांदा हा बारीक कापायचा आहे म्हणजे शिजायला वेळ कमी लागतो. कांदा जर बारीक कापायचा असेल तर उभे काप दिल्यानंतर आपण चाकू एक आडवा सुद्धा लावायचा आहे जेणेकरून कांदा अधिक बारीक कापला जाईल. काही भागात कच्चाच कांदा घातला जातो. कांदा कापून होतोच तोपर्यंत आपण तेल तापवायला ठेवायचं आहे आणि त्यात आपल्याला शेंगदाण्याचे दाणे टाकायचे. मी तसे भाजूनच घेतलेत, पण तरी पोह्यात शेंगदाणे हे कडक कुरकुरीत लागण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही हे शेंगदाणे बाहेर काढून ठेवू शकता, पण जरी आपण त्यात राहू दिले तरी ते कडक लागतात. दाणे फुटण्याचा आवाज यायला लागला तर आपण शेंगदाणे काढून घ्यायचे, नाही काढले तरी चालते. आता आपण त्यात कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता छान परतवून झाल्यावर आपल्याला शेंगदाणे आणि कढीपत्ता बाजूला करायचा आहे आणि त्यात बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्या. बाजूला केल्यामुळे काय होतं की जे शेंगदाणे आपण कडक केले आहेत ते नरम पडत नाही. मिरच्या छान परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यात जिरं घालायचं आहे. पोह्यामध्ये जिरं फार छान लागते. जिरं परतवून झाल्यानंतर आपण त्यात मोहरी घालायची आहे. मोहरीसुद्धा तडतडल्यानंतर आपण त्यात कांदे घालूया. कांदे घालताना देखील त्याचप्रमाणे साईडला करून टाकायचं आहे. कांदे छान परतवायचे आहेत. छान परतवून झाल्यावर आपण त्यावर झाकण ठेवावं म्हणजे कांदे अगदी व्यवस्थित शिजतात. त्यानंतर आपण कोथिंबिरीच्या ज्या काड्या आहेत त्या तेलात घालाव्या जेणेकरून त्या नरम होता आणि वापरल्या देखील जातात. आता आपण या कांद्यात अर्ध मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा जेव्हा तोंडात लागेल त्यावेळेला अतिशय चविष्ट लागतो. आता कांदे भाजून झाल्यानंतर आपण बाजूला करून थोड्या त्या तेलात हळद टाकायची आहे आणि कांदे परतवायचे. हळद जर अगोदर टाकली तर कांदे लवकर जळायला लागतात, त्यामुळे हळद आपण अर्धी तिथे टाकायची, अर्धी भिजवलेल्या पोह्यांमध्ये घालायची आहे. मिठाचंही तेच करायचं. अर्ध मीठ आपण कांद्यात घातलं तर अर्ध मीठ आपण पोह्यांमध्ये घालायचं आहे. पोहे हळद मीठ चांगलं कालवून घ्यायचं आहे आणि कढईत टाकायचं आहे. आता आपण थोडा वेळ पोह्यांना चांगलं परतवून घ्यायचं आहे. परतवलेल्या पोह्यांवर नंतर छान अशी कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर कमी गॅसवर किंवा गॅस बंद करून पोहे थोडा वेळ झाकून ठेवावेत जेणेकरून ते वाफेत अतिशय छान होतात. तयार झालेले पोहे आता आपण खाण्यासाठी सर्व करू शकतो. लहान मुलांना पोहे फार आवडतात. तुम्हाला अजून कुठल्या ब्रेकफास्टच्या रेसिपी हव्या असतील तर नक्की सांगा. पोह्यांवर आपण किसलेलं खोबरं घालायचं आहे म्हणजे ते जास्त टेस्टी लागतात. तुम्ही त्यावर थोडा लिंबू पिळून आस्वाद घेऊ शकतात. चला तर मग खात राहा आणि खाऊ घालत राहा. थँक्यू.